तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही या सरकारी नोकरीच्या बातमीबद्दल सांगायला विसरू नका, कारण प्रत्येक मराठी तरुणाला सरकारी नोकरीपर्यंत पोहोचवणं हे सामचं ध्येय आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी आपण तरुण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, मात्र आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणालाही आजारपण चुकलेलं नाही। काळजी करू नका, तुम्ही कायमस्वरूपी तरुण राहाल, तरतरीत राहाल अशी एक गोळी सध्या बाजारात आली असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय आणि याच बाबतचा एक व्हिडिओ, एक मेसेज व्हायरल होतोय। त्यात ही गोळी अत्यंत प्रभावी असल्याचं म्हटलं जातंय। साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली आणि तेव्हा सत्य काय समोर आलंय जाणून घ्या। एक गोळी खाल, तरुण राहाल। गोळीमुळे गंभीर आजारही होतील दूर। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आपलं वय जसजसं वाढत जातं तसतसा उत्साह कमी कमी होत जातो। 60 नंतर अनेकांच्या हातात काठी येते, तर अनेक जण गंभीर आजारांचा सामना करत कसेबसे दिवस काढत जगताना दिसतात। बदलत्या जीवनशैलीमुळे आपलं आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चाललंय। मात्र या सगळ्यावर रामबाण उपाय आल्याचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय। एक गोळी जिच्यामुळे माणसाचं वय कमी होईल, शिवाय ही गोळी गंभीर स्वरूपाच्या आजारांनाही दूर ठेवेल असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय। 2 कुत्र्यांवर या गोळीचा प्रयोग करण्यात आलाय। या गोळीमुळे त्यांचे गंभीर आजार दूर झाले असाही दावा करण्यात येतोय। या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पहा। वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांनी एक क्रांतिकारी संशोधन केलंय। त्यांनी एक अशी गोळी तयार केली आहे जिच्यामुळे माणूस कधीच म्हातारा होऊ शकत नाही। या गोळीचे कुत्र्यांवर सकारात्मक परिणाम दिसून आलेत। एका 12 वर्षांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला कॅन्सर होता, मात्र या गोळीमुळे तो पूर्णपणे बरा झाला। तर बॅन्सन नावाच्या कुत्र्याची चालण्या फिरण्याची क्षमता संपली होती, मात्र या गोळीमुळे तो आता पूर्वीसारखा चालू फिरू लागलाय। व्हायरल मेसेजमध्ये या गोळीबद्दल अनेक सकारात्मक दावे करण्यात आले। 2025 मध्ये माणसांवरही या गोळीच्या चाचण्या घेण्यात येतील असंही सांगण्यात आलंय। साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली। आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून याबाबत अधिक माहिती घेतली, तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा। 2 कुत्र्यांमध्ये ही गोष्ट दिसलेली आहे की काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसतोय की इफेक्ट आलेला आहे, परंतु आपल्याला हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे की हे इफेक्ट किती काळ टिकतात। हे इफेक्ट टिकण्यासाठी आणखीन काही पद्धतीचे वेगळ्या गोष्टी करायला लागतात का, याचे दुष्परिणाम काय आहेत। आणि अर्थातच ज्याला आपण एक म्हणतो की सायंटिफिकली एखादी गोष्ट पुढे येणं आणि त्याच वेळेला ती एथिकली पण पुढे येणं हे फार महत्त्वाचं असतं। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा। माणसानं कायमस्वरूपी तरुण राहावं यासाठी टेलोमेर फार्मास्युटिकल्स आणि क्विनलँड क्लिनिकच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे। या संशोधनातून एक औषध तयार करण्यात आलं असून या औषधांची कुत्र्यांवर चाचणी घेण्यात आली। या औषधांचा कुत्र्यांच्या सेल्सवर परिणाम झाला, मात्र समोर आलेले निष्कर्ष हे केवळ प्राथमिक स्तरावरचे। माणसांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास असा कोणताही प्रयोग करण्यात आलेला नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत माणसाला तरुण करणारी गोळी तयार झाल्याचा दावा असत्य ठरलाय। या औषधाबाबत निश्चितच संशोधन सुरू आहे, मात्र त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही। हे संशोधन माणसांच्या बाबतीत कितपत प्रभावी ठरेल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।